आणि आपल्या शरीराची चरबी असते, चरबीच्या गाठी असतात काहींच्या, त्याचं स्ट्रक्चर आणि हे सेम असतं. तर मग याच्यावर आपली तुलसी काय काम करते हे आपल्याला बघायचंय. हा, पाणी घेणार आहे मी याच्यात. पाणी का घ्यायचं? कारण तुलसी आपल्याला याच्यात टाकून प्यायची असते, पाण्यात टाकून. तुलसी डायरेक्ट प्यायची नसते. तुमच्या समोर पाणी टाकलंय, थोडंच घ्यायचंय, अर्धा चमचा फक्त. आणि ही आपली तुलसी आहे, ज्याबद्दल मी माहिती सांगतेस तुम्हाला. हे ना डेमो कसं करायचंय हे पण बघायचंय. 7-8 थेंब टाकले. सकाळी 2-3 थेंब, संध्याकाळी 2-3 थेंब आपल्याला घ्यायची असते. द्रोण मी तुम्हाला दाखवलं होतं. याच्यात आपण गरम जेवण जेवलेलो आहे. किती वेळा तुमच्या द्रोणला छिद्र पडलं होतं? गरम जेवण जेवून पडलं होतं का? वरण भात खाल्लाय गरम गरम, किती वेळा छिद्र पडलं? वरण भाताने छिद्र पडलं नाही. आता मग कशामुळे झालं बरं? गरम पाणी टाकलं होतं का? मॅडम दाखव. गरम पाणी टाकलं होतं का मी? साधी तुलसी, गॅस नव्हता इथं पाणी उकळायला, बरोबर आहे ना? मग हे याचं छिद्र पडलं, मग याचं विघटन झालं. मी सुरुवातीला काय सांगितलं? मग आता काहींना प्रश्न पडतो की याला छिद्र पडलं तर आमच्या अन्ननलिकेला का श्वासनलिकेला छिद्र पडत पडतं? प्रश्न पडतो. मग त्याच्या आधी सांगून द्यायचं की याचं स्ट्रक्चर, याचं बाइंडिंग आपल्या रक्तवाहिन्यांमधल्या ज्या गाठी असतात, ब्लॉकेजेस असतात, डॉक्टर जे सांगतात की तुमच्या याच्या 70% ब्लॉकेज आहे, 80% ब्लॉकेज आहे, तर हे ब्लॉकेज काढायचं काम करतं. मग आता एखाद्याच्या शरीरात तर 90% ब्लॉकेज असेल, तुम्ही त्याला आता तुलसी द्यायला सुरू केली तर त्यांचं ब्लॉकेज विरघळणार नाही. ते आधीपासून जर दिलं तर ब्लॉकेजच होणार नाही. म्हणून तुलसी द्यायची. ही जी तुलसी आहे ना, ही 5 तुलसींपासून बनलेली. आपल्या दारापुढे किती प्रकारच्या तुलसी असतात? काय नाव? 2. राम आणि श्याम. कृष्ण, विष्णू आणि लिंबू तुळस आपल्याकडे भेटते का? नाही भेटत. मग ह्या कुठे भेटतात? हिमालयात. जंगलात नाही भेटत. जंगल आपल्याकडे पण आहे, पण हिमालयातल्या जंगलात भेटतं. तर मग तिथे काय असतं? तिथं ऑक्सिजन लेवल कमी असते. निसर्गानेच ते दिलेलं आहे, निसर्गाने निर्माण केली आहे ती वन, विष्णू आणि लिंबू तुळस, की तिथे तुम्हाला जास्त प्रमाणात त्याच्यात ऑक्सिजन आहे. पण तिथे ऑलरेडी ऑक्सिजन कमी आहे. तुलसीच्या माध्यमातून तुम्हाला जास्त ऑक्सिजन भेटावं नैसर्गिक, म्हणून ही तुलसी तयार केली आहे. 5 तुळशींची 5ही अंग. आपण फक्त काय खातो? तुळशीची पानं. मूळ खातो का, खोड खातो का, मंजुळा खातो का, फुलं खातो का? नाही. याच्यात 5 तुळशींची 5ही अंग. ती ठेचली, गरम केली, मोठ्या पातेल्यात उकळली. उकळल्यानंतर तिला जी वाफ आली त्या वाफेला थंड हवेचा झोत दिला आणि नंतर जो अर्क तयार झाला हा तुलसी अर्क. ठीक आहे. हे आपलं पहिलं प्रोडक्ट नाही आहे. हे 2010मध्ये IMCमध्ये हे प्रोडक्ट आलेलं. नाहीतर तुम्ही म्हणाल आपल्या तुलसीचं IMCचं पहिलं प्रोडक्ट तुलसी, तर नाही, हे 2010मध्ये लॉन्च आहे.